म्हणून आणली. हा बोला, तुमचं काय नाव? माझं नाव अर्चना संदीप शिंदे. मी यवतमाळवरून आले. आम्ही काय विषय आहे तुमचा यवतमाळहून येण्याचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये? आम्हाला लाडक्या बहिणीच्या जास्त 2100 रुपये मानधन पाहिजे आणि घरकुल पण आम्हाला घरकुल मिळालेलं नाही आहे अजूनपर्यंत. घरकुल सुद्धा मिळालं पाहिजे. पट्टे बी नाही भेटले, निराधार बी नाही भेटले. प्रत्येक नाही भेटलं. ते पण नाही भेटलं. बुद्धू बनवते ते घरी येतात, आम्हाला पैसे पैसे देऊन महिला हे करते. आम्ही धरणे आंदोलन आम्हाला सरकारला आम्ही राहिले तर आम्ही याच्यात देणार नाही. भेटत आहे. अशा सरकारची आम्हाला गरज नाही. पैसे आम्हाला आमचं जे धर्मनिरपेक्ष नाही. आमचं मला घरकुल मिळालं पाहिजे. आमचं काम झालं पाहिजे. आम्हाला पैसे नकोय, पण ते पैसे देतात आणि ते हे करतात. काय करायचं? या सरकारनं आम्हाला गुलामीमध्ये टाकलाय. असं आहे. राखेल तेल घेऊन पेटवतात. मी गुलामीमध्ये टाकलाय. मला पैसे नको, माझं घरकुल, माझे लाडक्या बहिणीचे 2100 रुपये जास्तीत जास्त असे आम्हाला भेटलेलं पाहिजे. आणि जे हे आहे ते भेटलेलं पाहिजे आपल्याला. तर ते म्हणे करून देतो, पण अजूनपर्यंत भेटलेलं नाही. बुद्धू बनवलं सरकारनं. सरकारनं बुद्धू बनवलं. चला ठीक आहे.